नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. टाटा पॉवर ग्रामीण भागातील महिला व युवकांना रोजगारक्षम कौशल्य प्रदान करून शाश्वत उपजीविका निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेला सातत्याने पुढे नेत आहे. स्वावलंबन आणि आर्थिक सक्षमीकरण वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे यशस्वी पूर्णत्व साजरे करण्यासाठी गेल्या आठवड्यात प्रमाणपत्र वितरण समारंभ उत्साहात पार पडला. अथर्व येवले सोशल फाउंडेशनच्या सहकार्याने 3 महिन्यांचा बेसिक टेलरिंग प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या प्रशिक्षणामध्ये खांडी, सवळा आणि कुसूर येथील 98 महिलांनी सहभाग घेत व्यावहारिक शिवणकला कौशल्ये आत्मसात केली. यामध्ये खांडी येथील 41 महिला, सवळा येथील 30 महिला आणि कुसूर येथील 27 महिलांचा समावेश होता. महिलांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन म्हणून सौर ऊर्जेवर चालणारे रिचार्जेबल दिवेही देण्यात आले. प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने हॉस्पिटॅलिटी, प्लंबिंग आणि इलेक्ट्रिशियन या व्यवसायांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात 73 युवकांनी प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये खांडी येथील हॉस्पिटॅलिटी प्रशिक्षणातील 15 युवक, माळेगाव येथील इलेक्ट्रिशियन प्रशिक्षणातील 21 युवक, माळेगाव येथील प्लंबिंग प्रशिक्षणातील 17 युवक तसेच टाकवे येथील इलेक्ट्रिशियन प्रशिक्षणातील 20 युवकांचा समावेश होता. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवकांना प्रमाणपत्रांसह टूलकिटचे वितरण करण्यात आले, जेणेकरून त्यांना मिळालेल्या कौशल्यांचा त्वरित वापर रोजगार व व्यवसायासाठी करता येईल. खांडी, सवळा, कुसूर, माळेगाव आणि टाकवे यांसारख्या दुर्गम गावांतील महिला व युवकांना सक्षम करून टाटा पॉवर रोजगार क्षमता, स्वावलंबन आणि शाश्वत उपजीविका वाढविण्याच्या आपल्या बांधिलकीला अधिक बळकट करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हिंदू सम्राट न्यूजसाठी पूजा चव्हाण, उरण.